न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। नमस्कार। आपल्या समोर येण्याचे कारण अत्यंत वेदनादायी कारण आहे। आपण बघतोय की आजकाल राजकारणाची प्रतिष्ठा आणि राजकारणात मोठ्या होण्यासाठी जी काय उपाययोजना नेते करतात त्यातील अकोले तालुक्यामध्ये अत्यंत भयानक प्रकार एक 5-6 दिवसापूर्वी आपल्या समोर आलेला आहे। राजकारणात मोठं होण्यासाठी 2 गोष्टी लागतात। एक तर आपल्याला जनसमुदाय वाढवण्यासाठी पैशाची गरज असते आणि असाच एक नेता, असाच एक आदिवासी समाजातला नेता आपल्याला समाजात फार मोठं व्हायचंय आणि फार एवढ्या कमी कालावधीत मोठं व्हायचंय का मिळेल तिथून पैसा उपलब्ध करायचा आणि ह्या मिळेल तिथून पैसा उपलब्ध करण्याच्या नादामध्ये अक्षरशः भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाचा दुरुपयोग करून गेल्या 4-5 वर्षापूर्वी एका पतसंस्थेमध्ये एका विधवा महिलेच्या नावावरती वर्ग 2 ची जमीन, 36 ची जमीन वन विभागाच्या वाटपाने आलेल्या जमिनीवरती कर्ज उपलब्ध करून स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्या पैशाचा भरमसाठ मार्केटमध्ये उधळपट्टी करत आहे। हे प्रकरण एवढं भयानक आहे, त्या संबंधित महिलेला खूप आमिष दाखवली गेली की मी काही दिवसांनंतर मी फार मोठा नेता होणार आहे, मी ह्या तालुक्यामध्ये मी मंत्री होईल, मग मी तुझे एक 1 टाइम सेटलमेंट करेल, तुला मोठ्या पदावरती नोकरी दिली जाईल। आणि त्या लालसेपायी ती महिला फसत गेली आणि अक्षरशः आता त्या पतसंस्थेच्या त्या महिलेला काही नोटीस येत आहे आणि त्या जमिनी जप्तीच्या नोटीस येत आहे। परंतु माझा ह्या अकोला तालुक्यातल्या प्रशासनाला आणि नगर जिल्ह्याच्या प्रशासनाला मी एक निवेदन देईल की वर्ग 2 ची जमीन, 36 ची जमीन, वन वाटपाने आलेल्या जमिनीवरती आपल्याला कर्ज घेता येतं का, आपल्याला कर्ज देता येतं का? आणि हे जर कर्ज कोणी दिलेलं असेल तर त्या पतसंस्थेची चौकशी कशी होणार? त्या महिलेला न्याय पाहिजे। उद्या त्या महिलेच्या, आज ही बातमी आल्यानंतर त्या महिलेला प्रचंड त्रास सुरू आहे। तिला त्या नोटीस आल्यानंतर तिने तोंड उघडू नये, तिने प्रसार माध्यमांपुढे जाऊ नये, तिने प्रशासनाकडे जाऊ नये म्हणून तिला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं तिला त्रास दिला जातोय, तिला गप्प केलं जातंय। भविष्यामध्ये जर हे कर्ज भरलं, संबंधिताकडून कर्ज भरलं गेलं नाही आणि उद्या जर त्या महिलेला काही जर बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। प्रशासनामध्ये आम्ही त्याची सगळी माहिती, स्वतंभूत माहिती आम्ही सगळी प्रशासनाला देणार आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा एखादा राजकीय माणूस एखाद्या स्वतःच्या स्वार्थासाठी, एखाद्या आपल्या गरीब समाजातल्या महिलेला किंवा गरीब कुटुंबाला वेठीला धरून एखाद्या राजकीय नेत्याचा वापर करून एखाद्या पतसंस्थेमध्ये अशा प्रकारचं बेकायदेशीर जे कर्ज घेतो याची संपूर्ण चौकशी मला वाटतं व्हायला पाहिजे। म्हणून त्या पतसंस्थेचा कोण नेता आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। अशा प्रकारे शासनाचे कागदपत्र, वर्ग 2 ची जमीन, 36 ची जमीन, वन वाटपाची जमीन हिच्यावरती कर्ज देता येत नसताना तुम्ही कर्ज दिलं कसं? त्या महिलेला याच्यातलं काहीच माहित नाही, तिच्या विड्रॉवल सह्या घेतल्या आणि आज ते कर्ज जवळजवळ माझ्या हिशोबाने 36 ते 40 लाख रुपये कर्ज झालेलं आहे। आणि म्हणून याला जबाबदार कोण याची शहानिशा झाली पाहिजे आणि संबंधित कोण नेता आहे त्याची सुद्धा आमच्याकडे सगळे नावं आहे। आम्ही फक्त ही इंटिमेशन दिली, संबंधित पतसंस्थेने तात्काळ त्या नेत्याला आणून त्या महिलेला मोकळं केलं पाहिजे, ते कर्ज भरलं पाहिजे, अन्यथा आम्ही सगळा रिपोर्ट हा प्रशासनाकडे देणार आहे। हे आपल्या प्रसार माध्यमापुढे मला सांगायचे। म्हणून ही संबंधित सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या नेत्यावरती कारवाई झाली पाहिजे। सदरची महिला ही विधवा आहे आणि ही विधवा महिला तिला कोणाचा सपोर्ट नसताना, ती गरीब कुटुंबातली असल्यामुळे, ती आदिवासी समाजातली असल्यामुळं आणि तिला फसवण्यात आलेलं आहे आणि अक्षरशः तिला काही आमिष दाखवून तिच्या नावावरती कर्ज घेऊन ते कर्ज स्वतःच्या राजकारणासाठी वापरले गेलेलं आहे। असा हा प्रकार हा एकंदरीत असा आहे। टोटल क्षेत्र आहे 2 हेक्टर 35 आर हे क्षेत्र आहे। नंतर त्याच्यात पोटखराब आहे 1 हेक्टर 91 आर
पहिली नोंद पहिलं कर्ज त्याच्यावरती 8/7/2022 15 लाख रुपये त्याच्यावरती कर्ज घेतलंय. त्याच्यानंतरचे बी काही कर्ज दिसत आहे. आज काही दिवसानंतर आज त्याच्यामध्ये परतफेड न झाल्यामुळे आज त्या पतसंस्थेच्या त्यांना नोटीस येत आहे आणि त्यांनी जमीन निलावात काढण्याचं नोटीस दिलेली आहे या पतसंस्थेने. मग आता ती महिला घाबरून गेलेली, परंतु ही असं घाबरून गेल्यानंतर उद्या जर तिच्या काही बरं वाईट झालं याला जबाबदार कोण? बरं, दुसरी गोष्ट, ह्या पतसंस्थेने वर्ग 2 आणि 36 जमिनीवरती कर्ज दिलेलं आहे. ते तसं देता येत नाही. म्हणजे हे बेकायदेशीर झालेलं आहे. मला हे 100% पूर्ण खात्री आहे की हे बेकायदेशीर कोणाच्या तरी दबावाखाली येऊन, राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन, हे राजकीय एक नेता व्हायला चाललेला एक आदिवासी समाजातला हे त्यांनी केलेलं आहे. हे 100% आमच्याकडे सगळे पुरावे आलेले आहे. परंतु आमची विनंती एकच आहे की उद्या त्या महिलेला काही बरं वाईट होऊ नये म्हणून हे कर्ज तात्काळ भरलं गेलं पाहिजे. त्या महिलेला मोकळं केलं गेलं पाहिजे. आणि आम्हाला काही ह्या पतसंस्थेने हे जे असे प्रकार केले याच्या पुढे हे असे प्रकार होऊ नये. नमस्कार. आपल्या समोर येण्याचे कारण